तर नमस्कार मित्रांनो, व्ही टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नवीन यूट्यूबर सक्सेस का होत नाही, त्याच्या पाठीमागची कारणं आणि 2025मध्ये तुम्हाला एक नवीन संधी आहे मित्रांनो, ती तुम्ही गमावू नका. त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती बोलूया आणि व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. व्हिडिओला कुठेही स्किप नका करू. मी तुम्हाला यूट्यूबविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एक 10 ते 15 मिनिटांमध्ये फक्त तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. त्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईबर नसेल केलं, बघू शकता इकडे आवड वारकऱ्याची आणि आवड शेतकऱ्याची हे माझे 2 चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत. याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि आणखीन 2 आहेत ते पण मॉनिटाईज व्हायचे राहिलेले आहेत मित्रांनो. त्या 4 चॅनलच्या अनुभवानुसार, जवळपास 2 वर्षाचा अनुभवानुसार मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तर व्हिडिओ तुम्हाला नंतर आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर चला मित्रांनो, करूया व्हिडिओला सुरुवात. तर मित्रांनो, जे नवीन यूट्यूबर असतात ते सुरुवातीला तर इतके उत्साही असतात, म्हणजे कोणाचे एखाद्या मोठ्या यूट्यूबरचे व्हिडिओ पाहून इतके उत्साही होतात की त्यांना वाटतं आता मी किती पैसे कमवतो यूट्यूबवरून. पण ते जेव्हा रिअलमध्ये यूट्यूब चॅनल ओपन करतात आणि त्याच्यानंतर समजा व्हिडिओ टाकण्यास सुरुवात करतात, जास्तीत जास्त 2-4 व्हिडिओ टाकल्याच्यानंतर त्याच्या लक्षात येतं की यूट्यूब अपने बस की बात नाही, म्हणजे यूट्यूब आपण करू शकत नाही असं त्याच्या लक्षात येतं. म्हणजे जास्तीत जास्त 4-5 व्हिडिओ, 9-10 व्हिडिओ टाकतात आणि व्हिडिओ पण असे टाकतात की त्याची व्हिडिओ टाकण्याची रेग्युलरिटी नसते. म्हणजे एक दिवस आड करून किंवा दररोज असा व्हिडिओ टाकत नाहीत. समजा आज व्हिडिओ टाकला तर 10 दिवसानं, 15 दिवसानं, 20 दिवसानं असा व्हिडिओ टाकतात. तर मित्रांनो, कधी असं करायचं नाही. खरंच जर आपल्याला यूट्यूबवरती सक्सेस व्हायचं असेल तर आपल्याला मेन मुद्दा म्हणजे रेग्युलर व्हिडिओ टाकणं महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमची टायमिंग ठेवायची. काय करा, तुमची एक फिक्स टायमिंग ठेवा. फिक्स टायमिंग ठेवली की त्या फिक्स टायमिंगलाच व्हिडिओ पडला पाहिजेत. किंवा संध्याकाळचा असो किंवा मग सकाळचा असो किंवा दुपारचा असो, फिक्स टाईम ठेवा. त्या टायमाला एक व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला असं नाही की दररोजच व्हिडिओ टाका. मग तुम्ही टायमिंग ठेवा की 2 दिवसानंतर आपण एक व्हिडिओ टाकू किंवा 3 दिवसानंतर टाकू. असा जर तुम्ही एक फिक्स टायमिंग ठेवला तर तुमचे त्या टायमाला व्हिडिओ पडले पाहिजेत. तेव्हा यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये माहीत होईल की हा व्यक्ती या टायमाला व्हिडिओ टाकतो. तेव्हा यूट्यूब तुमचे व्हिडिओ काय करेल, बूस्ट करेल. तुम्ही म्हणजे तुमचा टाईम नाही, वेळ नाही, काही नाही, तुम्ही उठलं की व्हिडिओ बनवला की कसं आहे, एडिटिंग न करता अपलोड करून देता. तर तसं नाही यूट्यूबचं खूप स्ट्रिक आहे. यूट्यूब जर इतकं सोपं असतं मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या. यूट्यूब जर एवढं सोपं असतं तर खूप साऱ्या मित्रांनी, ताईंनी पैसे खूप कमावले असते. पण यूट्यूब आपण म्हणतो तेवढं सोपं नाही आणि अवघडही नाही. करणाऱ्याला अवघडही नाही. जे आता समजा यूट्यूबवर सक्सेस झालेले आहेत त्यांना यूट्यूबचं काही वाटत नाही. एकदा त्यांचा सबस्क्रायबर बेस झाला, फेस व्हॅल्यू झाली की ते त्यांचं चॅनल जरी डिलीट झालं तर ते नवीन चॅनल ओपन करून परत पैसे कमवू शकतात. तर अशा प्रकारे आपण पैसे कमवू शकतो शेतकरी मित्रांनो. पण तुम्ही यूट्यूबवरती रेग्युलर काम करत राहा. वर सक्सेस होण्याचं कारण म्हणजे पहिलं कारण मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की जे नवीन यूट्यूबर असतात आणि नवीन चॅनल ओपन करतात तेव्हा ते काय करतात की डायरेक्ट सबस्क्रायबर जास्त वाढवण्याच्या मार्गावर राहतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की माझे सबस्क्रायबर 1000 कंप्लीट झाले आणि 4000 वॉच टाईम कंप्लीट झाला की त्याच्यानंतर मी यूट्यूबवरून भरपूर असे पैसे कमावी. पण असं काही नाही. सुरुवातीला जे रिअल सबस्क्रायबर असतात आपले, तेच खरे सबस्क्रायबर असतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, जर आपण समजा 10वीचा पेपर द्यायला गेलो तर आपण डायरेक्ट 10वीचा पेपर द्यायला डायरेक्ट जातो का? सुरुवातीला आपण 1 वर्ष अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर जेवढा आपण अभ्यास जास्त करील त्याच्यामध्ये तेवढे आपल्याला जास्त मार्क पडणार आहेत. पण कॉपी केल्याच्यानंतर, तुम्ही जर कॉपी केली, समजा 10वीच्या परीक्षेला, बोर्डाच्या परीक्षेला जर कॉपी केल्याच्यानंतर कॉपी करून पास पण झाले तर तुम्ही पुढे टिकू शकणार आहात का? पुढे जर कोणतीही परीक्षा दिली, स्पर्धा परीक्षा असो, कोणतीही परीक्षा असो, तुम्ही पुढच्या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा कोणतीही परीक्षा असो त्याच्यामध्ये तुम्ही टिकणार आहात का? अजिबात टिकणार नाही. कारण की तुम्ही सुरुवातीलाच कॉपी केलेली आहे. तर सुरुवातीलाच आपण कॉपी नाही करायची. सुरुवातीपासून जर आपण रेग्युलर मेहनत करत गेलो आणि रेग्युलर जर आपलं सातत्याने व्हिडिओ टाकत गेलो आणि व्हिडिओची क्वालिटी जर सुधारत आपण गेलो तरच आपण सक्सेस होणार आहोत मित्रांनो. त्याच्यामुळे सुरुवातीला आपण काय करायचं आहे, कोणाच्याही मोबाईलहून आपलं चॅनल सबस्क्राईब नाही करायचं. सबस्क्राईब केल्यानं काय होतं मित्रांनो, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो. समजा आपण 50 जणांचा व्हिडिओ सबस्क्राईब केला, समजा आपण 50 जणांच्या मोबाईलवरून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं, तर यूट्यूबचा नियम असा असतो की यूट्यूब काय करते, सुरुवातीला जे सबस्क्रायबर आहेत आपले, त्या सबस्क्रायबरपर्यंत तो आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड केला त्याच्यानंतर जे आपले 50 सबस्क्रायबर आहेत, सुरुवातीचे ज्याने सबस्क्राईब केलेलं आहे, त्यांना तो व्हिडिओ काय करतो, यूट्यूब रिकमेंड करतो. समजा तो व्हिडिओ जर असेल 10 मिनिटाचा आणि ते मित्र जर समजा ज्यातले 10 जण पण बघत नसतील आणि ते बघणारच नाहीत, कारण त्याला एक कारण आहे. तुम्ही जे जबरदस्ती सबस्क्राईब करतात ते सुरुवातीला तर 1-2 दिवस बघतील, पण नंतर रेग्युलर ते तुमचे व्हिडिओ बघणार नाहीत. कारण की त्या
लोकांना तुमच्या व्हिडिओमध्ये जरासाही इंटरेस्ट नसतो, कारण की त्या कॅटेगरीचे व्हिडिओ त्यांना आवडतच नाही मुळात. आणि तुम्ही त्या मित्रांना जबरदस्ती सबस्क्राईब करायला लावलेलं आहे, हे पण मुद्दा लक्षात घ्या. आणि यूट्यूब सुरुवातीला त्या लोकांकडं व्हिडिओ पाठवल्याच्या नंतर तो व्हिडिओ जर त्यांनी बघितला नाही तर यूट्यूब काय करते, सुचे पण व्हिडिओ जास्त म्हणजे बूस्ट देत नाही त्या व्हिडिओला, आणि ते व्हिडिओ काय होतात, व्हायरल होत नाहीत मित्रांनो. हेच मेन कारण आहे. सुरुवातीलाच तुम्ही काय करा, कोणाच्याही मोबाईलहून सबस्क्राईब करू नका. सुरुवातीला आम्ही पण यूट्यूब लोकांच्या मित्रांच्या गावातील कोणाच्याही मोबाईलहून समजा सबस्क्राईब करत होतो, पण नंतर हळूहळू माहीत होत गेले की जे आपले रिअल सबस्क्रायबर असतात, भले आपले 10 सबस्क्रायबर्स राहू द्या सुरुवातीला, पण ते सबस्क्रायबर रिअल असले पाहिजेत. जे रिअल सबस्क्रायबर आहेत तेच तुमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील आणि रेग्युलर पाहतील. तर मित्रांनो, असे फेक सबस्क्रायबर कोणाकोणी घेऊ नका आणि कोणाकोणी सबस्क्राईब करून घेऊ नका. हे होतं मित्रांनो पहिलं कारण यूट्यूबवर सक्सेस न होण्याचं. तर दुसरं कारण असं आहे मित्रांनो की यूट्यूबवर सक्सेस न होण्याचं कारण असं आहे की आपण काय करतो की यूट्यूबवरती असा नियम असतो की समजा आपण काय करतो, डायरेक्ट व्हिडिओ अपलोड करतो यूट्यूबवरती. डायरेक्ट व्हिडिओ म्हणजे कसा की त्याच्यामध्ये कोणतीही क्वालिटी नाही, कोणतंही काही नाही, कोणतीही माहिती महत्त्वपूर्ण नाही. व्हिडिओ बनवला, ब्लॉगिंग असो, कुकिंग असो, कोणताही व्हिडिओ असू द्या, त्याच्यामध्ये जर तुमची क्वालिटी असेल तरच तुमचा व्हिडिओ बूस्ट होणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुमची क्वालिटी नसेल, उदाहरणार्थ समजा तुम्हाला सांगतो की 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ जर तुमचा जास्तीत जास्त अर्धा मिनटं किंवा 1 मिनटं जर पाहिला जात असेल तरी तुमचा व्हिडिओ तो व्हायरल होणार नाही. 100% मी तुम्हाला सांगतो. जर तुमचा व्हिडिओ 50%च्या पुढे जर लोक जर 50%च्या पुढे जर पाहत असतील तरच तुमचा व्हिडिओ तो व्हायरल होणार नाही. उदाहरणार्थ 10 मिनिटाचा जर व्हिडिओ असला तर प्रत्येकी लोकांना कमीत कमी 5 मिनिटं पाहायला पाहिजेत. म्हणजे सरासरी 5 मिनिटं, म्हणजे 5 मिनिटाच्या वरी पाहिला तरी खूप चांगली गोष्ट आहे. 7 मिनिटं 8 मिनिटं जर पाहिला तर मग तुमचा व्हिडिओ तर खूपच व्हायरल होणार आहे. तर कमीत कमी 5 मिनिटं तर 4 मिनिटाचा जर कमी पाहिला गेला तर तुमचा व्हिडिओ तो व्हायरल होणार नाही. तुम्ही काय करा की एकदा पब्लिक आल्याच्यानंतर त्या व्हिडिओवरती पब्लिक ती थांबली पाहिजे मित्रांनो. म्हणजे कसं आहे, उदाहरणार्थ आपण व्हिडिओ अपलोड केला आणि व्हिडिओ जर लोकांनी काय केलं, क्लिक केल्याच्यानंतर जास्तीत जास्त 15 नाही तर 15 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद, अर्धा मिनिट, 1 मिनिट इतका जर पाहिला आणि नंतर व्हिडिओ जर कट केला तर तो व्हिडिओ काय होईल मित्रांनो, व्हायरल होणार नाही. तो व्हिडिओ चालणार नाही. म्हणून आपल्या व्हिडिओची क्वालिटी ही एकदम चांगली असली पाहिजे आणि व्हिडिओवरती आपण लोकांना थांबवू शकलो पाहिजेत. कमीत कमी अर्धा टाईम तरी थांबवू शकलो पाहिजे. अर्धा टाईम जरी तुम्हाला मिळाला तर तुमचा व्हिडिओ हा 100% व्हायरल होतो म्हणजे होतोच. फक्त त्याला लागते आता काय राहिलं बाकी, थंबनेल. म्हणजे तुमचं थंबनेल अट्रॅक्टिव्ह पाहिजे. अट्रॅक्टिव्ह म्हणजे कसं, जर 100 लोक आली तर 100 लोकांपैकी कमीत कमी 10 लोकांनी जरी त्या थंबनेलला क्लिक केलं पाहिजेत. आणि जर त्या 100पैकी जर 1 आणि 2 लोक जर क्लिक करत असतील तर तुमचा व्हिडिओ कितीही क्वालिटी असू द्या तुमच्या व्हिडिओमध्ये, तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार नाही मित्रांनो. कारण की तुमच्या थंबनेलवर कोणी क्लिकच केलं नाही तर तुमचा व्हिडिओच पाहणार नाही कोणी. मेन मुद्दा काय आहे, थंबनेलवर क्लिक केलं पाहिजेत. थंबनेलवर क्लिक केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ तो चेक केला जाईल आणि पाहिला जाईल. तर हे मेन मुद्दा आहे मित्रांनो की व्हिडिओ आपला पाहिला गेला पाहिजेत आणि व्हिडिओवरती क्लिक थ्रू रेट म्हणजे CTR हा जास्त असला पाहिजे. कमीत कमी क्लिक थ्रू रेट 7 ते 8% पुढेच असला पाहिजे. 10% जर असला तर खूपच चांगलं. तर कमीत कमी 5% तर पुढेच असला पाहिजे. तर एकदम 1, 2, 3% जर असेल तर तो पण व्हिडिओ आपला व्हायरल होणार नाही. व्हिडिओमध्ये तुमच्या मग कितीही पण क्वालिटी असू द्या, तुमचा व्हिडिओ जर 10 मिनिटापैकी 10 मिनिटं जर लोक बघत असतील आणि क्लिक थ्रू रेट जर कमी असेल तर तो तुमचा व्हिडिओ मित्रांनो व्हायरल होणार नाही, ही काळजी. तर तिसरा मुद्दा असा आहे मित्रांनो की कॅटेगरी सिलेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. जर आपण कॅटेगरी जर सिलेक्ट केली नाही तर आपले व्हिडिओ व्हायरल होणार नाहीत. उदाहरणार्थ समजा आपण ब्लॉगिंगची कॅटेगरी असेल आपली, तर आपल्याला पीपल अँड ब्लॉग ही कॅटेगरी सिलेक्ट करणं खूप आवश्यक आहे. जर आपण ही कॅटेगरी सिलेक्ट नाही केली आणि आपली जर कॅटेगरी असेल गेमिंग, तर आपले ब्लॉगिंगचे व्हिडिओ गेमिंगच्या लोकांना जातील आणि गेमिंगच्या लोकांना गेल्यामुळे ते लोक आपले व्हिडिओ बघणार नाहीत आणि त्याच्यामुळे आपले व्ह्यूज येणार नाहीत. त्याच्यामुळे चॅनलची कॅटेगरी सिलेक्ट करणं हे खूप गरजेचं असतं. तर चॅनलची जर कॅटेगरी सिलेक्ट करायची असेल तर त्याच्याविषयी मी एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो, तो जाऊन तुम्ही नक्की बघा. आणि चौथा मुद्दा म्हणजे असा आहे, दुसऱ्याची कॉपी कधीही करायची नाही. आपण यूट्यूबवर जर सक्सेस व्हायचं असेल तर दुसऱ्याची कॉपी कधी करायची नाही. आपण जे आहोत ते रिअल दाखवायचं. तुम्हाला सांगतो, जे साधे लोक असतात साधेपणा दाखवतात, म्हणजे जे रिअल आहे ते दाखवतात. तुम्ही बघा त्यांचेच व्हिडिओ व्हायरल आहेत. जे दुसऱ्याची कॉपी करायला नाही त्याचे व्हिडिओ व्हायरल होत नाहीत, कधीच होत नाही. त्याच्यामुळे आपली जी परिस्थिती आहे किंवा आपण जे आहोत तेच दाखवायचं रिअलमध्ये. ब्लॉगिंगचे व्हिडिओ असो, कोणते व्हिडिओ असो, जे आहे ते दाखवायचं आणि जी भाषा आपल्याला येते त्या भाषेमध्येच बोलण्याचा प्रयत्न करायचा. उगीच काय करायचं, जास्त म्हणजे
जास्त आपल्याला अशी अशी भाषा येते व चांगल्या प्रकारे भाषा येते असं दाखवायचा प्रयत्न करत नाही, कारण की आपल्याला तशी भाषा येत नाही. आपली जशी भाषा आहे आपण तशा भाषेमध्ये समजावण्याचा प्रयत्न करायचा, फक्त चांगली भाषा वापरण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यामध्ये काही आपण असं बोलणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. फक्त एवढंच की आपण आपली जशी चांगली भाषा आहे तशा चांगल्या भाषेत आपण बोलू शकतो, हे पण आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट सांगायचा म्हणजे मित्रांनो की असा आहे की सुरुवातीला जे नवीन यूट्यूबर असतात ते एवढे लाजतात. यूट्यूब चॅनल म्हणलं की एवढे लाजतात की पाहायचंच काम नाही. की समजा बा नवीन चॅनल ओपन केलं की गावातले लोक काय म्हणतील, घरचे लोक काय म्हणतील, पाहुणे रावणे काय म्हणतील, हे यूट्यूब कामधंदे सोडले आता यूट्यूब करायला. म्हणजे या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं समजा तर तुम्ही पार्ट टाईम पण यूट्यूब करू शकता. पण या लोकांच्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर आपण यूट्यूबवरती कधीही सक्सेस होणार नाही. त्याच्यामुळे लोक काय म्हणतात या गोष्टीकडे कधीही लक्ष द्यायचं नाही. जर आपल्या यूट्यूबवरती रेग्युलर काम करून पैसे कमवायचे असतील तर लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही. सुरुवातीला जर आपल्याला गावामध्ये किंवा घरामध्ये लाज वाटत असेल समजा बोलण्याची, यूट्यूबवरती कसं बोलावं, आपण शब्द अडकतो, समजा कोणी जर आला आपल्यासमोर तर आपण शब्द अडकतो, तर त्याच्यासाठी काय करायचं मित्रांनो, मस्त शांत वातावरणात यायचं, शेतामध्ये निवांत बोलायचं. इकडे बघू शकता मस्त शेतामध्ये आलो, इकडं पाणी पण चालू आहे कांद्याला, दोन्ही पण कामं, चॅनलचं पण काम हे पण काम. संध्याकाळी गेलं गावात घराकडं शूटिंगचं काम, तिकडे कीर्तनाचं. म्हणजे असं म्हणजे नियोजनानं काम करायचं. नाही तर कसं आहे, एकदा माणसाला बोलायची सवय झाली की माणूस कुठेही बोलू शकतो, 4 माणसात बोलू शकतो, पब्लिकमध्ये बोलू शकतो, किती माणसामध्ये बोलू शकतो. एकदा बोलायची सवय झाली की मग काही माणूस लाजत वगैरे काही नाही. त्याच्यामुळे सुरुवातीला जर आपण लाजत असेल तर काय करायचं, एकदम शांत वातावरणामध्ये येऊन बसायचं आणि बिनधास्त व्हिडिओ बनवायचे, काही लाजायचं वगैरे काही नाही. आणि जर आपण लाजलो, तुम्हाला सांगतो जो लाजला तो कधीही पुढे जाऊ शकत नाही, ही मी गॅरंटी देऊ शकतो. तर मित्रांनो, आता व्हिडिओ बराच मोठा झाला, तर तुम्हाला जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. लाईक करण्यासाठी काही पैसे लागत नाहीत आणि चॅनलवरती एक छान कमेंट करा. आणि तुम्हाला जर चॅनलविषयी जर काही प्रश्न असतील तर बिंदास विचारा, मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तुम्हाला खरंच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.